आमच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत पूजा बारिया आणि कल्याणी जाधव या दोन महिला पदाधिकाऱ्यांवरती जो काल भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनामध्ये स्त्रीला आपण एक बहिणीचं रूप आहे। जरी राजकीय वाद असतील तरी एका महिलेवरती गर्दीचा फायदा घेऊन हल्ला करणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे। आणि ती महिला एक महिला या ठिकाणी ॲडमिट आहे। दुसऱ्या महिलेने वैद्यकीय उपचार घेऊन आता व्यवस्थित आहे। परंतु या घटनेचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय। त्या महिलेची तब्येतीची विचारपूस करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलो होतो। या घटनेच्या मागचं एक कारण एवढंच आमच्या लक्षात येतंय की महिलेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला की शिवसैनिक त्याला रिॲक्ट होतील, शिवसैनिक त्याचं उत्तर देतील ताबडतोब, आणि मग आम्ही मार खाल्ला की लोकांसमोर रडायला मोकळे की बघा आम्हाला मारलंय, बघा आम्हाला मारलंय। महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सहानुभूतीचं राजकारण खेळायचं आणि आता आम्हाला कसे मारतायत, सत्तेच्या जोरावर कसे मारतायत, हा एकमेव त्याचा उद्देश होता। आणि म्हणून महिलेवरती जो हात उचलण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या आरोपीवरती कारवाई व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। सर, तुम्ही एकीकडे म्हणताय की हल्ला झाला आहे आणि ती महिला जखमी आहे म्हणून सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे, परंतु दुसरीकडे खासदार अरविंद सावंत असं म्हणतात की ज्यांचा काही संबंध नाही वरळीशी ती लोक वरळीमध्ये आलेले होते आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडलाय। सिद्धेश शिंदे असं कधीच करू शकत नाही कारण की ते सच्चे शिवसैनिक आहेत असं ते म्हणतात। नासके नारळ काल वरळीमध्ये आले असं ते म्हणतात। अरविंद सावंतांचा काय संबंध आहे वरळीशी? जर एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत, त्या मंडळाने त्यांना आमंत्रण देऊन बोलावलं। तुमच्या काय बापाच्या मालकीचं आहे का वरळी? वरळी काय तुमचा सातबारा तुमच्या नावावर आहे का? अरविंद सावंत अजून महिलांवरती हात उचलताय। तुमच्या जर हिंमत असेल, आता आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे तुमच्या मतदारसंघात, तुमच्या होम पिचवर या ठिकाणी आलेलो आहे। तुमच्या हिंमत असेल तर या समोर डुंगणाला बुडाला पाय लावून पळणारी ही लोक आहेत, यांनी दादागिरीची भाषा करू नये। आम्ही जर तोंड उघडलं त्यांना मुंबईतही राहता येणार नाही। आता काय कारवाईची मागणी करणार आहात काय या सगळ्या घटनेत? या ठिकाणी त्या महिलेवरती जो अत्याचार झालेला आहे त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी आमची मागणी आहे। सर, सोमवारी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते आंदोलन करणार आहेत। राहुल गांधी यांनी मतांची चोरी कशा पद्धतीने झाली आहे या सगळ्या संदर्भातलं एक डिटेल पत्रकार परिषद जी आहे ती घेऊन मतांची चोरी उघड केलेली आहे। या सगळ्या संदर्भात सोमवारपासून पुन्हा एकदा संसदेचं अधिवेशन सुरू होतंय, आंदोलन देखील होणार आहे। महाराष्ट्रात ज्याप्रमाणे हास्य जत्रा असते त्याप्रमाणे दिल्लीमध्ये कपिल शर्माचा कॉमेडी शो सुरू आहे। इलेक्शन कमिशनरनी सांगितलं की ॲफिडेव्हिट द्या, तुम्ही ॲफिडेव्हिटवरती तुम्ही आम्हाला काही गोष्टी सांगा, परंतु इलेक्शन कमिशनरला एकही पत्र द्यायचं नाही आणि केवळ कॉमेडी शो त्या ठिकाणी करायचा। लोकसभा निवडणुकीच्या वेळी घटना बदलणार अशा पद्धतीने खोटी बोंबाबोंब केली। लोक त्या बोंबाबोंबमध्ये त्यांना खरं वाटलं, लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला काठावरचा, परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळी लोकांच्या लक्षात आलं की हा खोटा प्रचार करतायत आणि लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली। आता येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील, बिहारची निवडणूक आहेत, महाराष्ट्र राज्यामध्ये असणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहेत, मग त्या ठिकाणी पराभव होणार आहे आणि मग लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा हा त्यामागचा उद्देश आहे। लहान मुलाप्रमाणे मरकट चाळे या ठिकाणी राहुल गांधी त्या दिल्लीत करतायत। त्यांच्यात जर हिंमत असेल तर ज्या कारणास्तव लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे
तुम्हाला खासदार केलेलं आहे, लोकप्रतिनिधी केलेलं आहे, तुमची मतं संसदेत मांडण्याकरता. परंतु संसदेत काही न बोलता संसदेच्या बाहेर उड्या मारणं अशा पद्धतीचं काम राहुल गांधी यांचं सुरू आहे. त्यामुळे तिकडे लोक तुमच्या या सगळ्या जुमल्यामध्ये येणार नाहीत, लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं दिल्लीमध्ये सुद्धा राहुल गांधी यांचा पराभव झालाय. ज्या ठिकाणी तिथे राहतात त्या ठिकाणी सुद्धा ते आमदार निवडून आणू शकलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे आणि त्या परिणामाच्या मुळे अशा पद्धतीचं वागणूक त्यांच्याकडनं होत आहे. सर, शरद पवार आज नागपुरात होते. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेच्या संदर्भात एक सूचक वक्तव्य केले. एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, परंतु त्यांचा पुढचा मार्ग कसा असणार यावरही देखील अंदाज घेता येणार नाही. ते एकदा निर्णय घेतले तर मागे वळून पाहत नाहीत, असं देखील शरद पवार एकनाथ शिंदेच्या संदर्भात म्हणतात. एकंदरीतच शरद पवारांना एकनाथ शिंदेबद्दल काय सुचवायचं आहे हा सगळ्यात मोठा दृष्टी. हे सत्य आहे की एकनाथ शिंदे साहेब जेव्हा निर्णय घेतात तेव्हा कधीच परत फिरत नाहीत. जो त्यांनी निर्णय घेतला, या महाराष्ट्रामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली हिंदुत्वाची युती होती, शिवसेना भाजपाची. त्यांनी निर्णय घेऊन सर्व शिवसेना भाजपची युती कायम ठेवली आणि आता पुन्हा परत फिरणार नाहीत. पवारसाहेब बरोबर बोललेत. पवारसाहेब काय चुकीचे बोललेत. शरद पवारांनी मोठं एक विधान केलेलं आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांना 2 व्यक्ती येऊन भेटतात आणि 160 जागांवरती जे आहे ते निवडून देऊ किंवा त्यांना जागा मॅन्युप्युलेट करू असं देखील जे आहे ते विधान केलेलं आहे पाहायला मिळतं. अगदी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवारांचं असं वक्तव्य गौप्यस्फोट. पवारसाहेब फार मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं म्हणून संयमातून प्रतिक्रिया देतो. 93 साली एक बॉम्बस्फोट झालेले, त्यावेळी पवारसाहेब काहीतरी मुख्यमंत्री होते आणि 13 बॉम्बस्फोट झाले म्हणून म्हटले आणि काही दिवसानंतर त्यांनी सांगितलं की 12 झाले. त्यामुळे पवारसाहेबांचा हा स्वभाव, मी असंच 13 म्हणालो होतो. त्यामुळे पवारसाहेबांचा स्वभाव, हा इतिहास पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की पवारसाहेब नक्की काय बोलतात, नक्की खरं बोलतात किंवा म्हणजे हा इतिहास आहे. मी असं नाही म्हणणार की पवारसाहेब खोटं बोलतात, परंतु जर तुम्हाला ही लोक जर भेटली होती तर तुम्ही राहुल गांधींकडे का घेऊन गेलात. राहुल गांधी नको म्हणाले अशा गोष्टींना असंही म्हणतात. नाना पटोले म्हणतात राहुल गांधींकडे नेलेलं नाहीये. नक्की खरं काय कोणाचं मला माहिती नाही. आणि मग पवारसाहेबांनी ती जी काही 2 माणसं आहेत, पवारसाहेबांची हिस्ट्री आहे. असं म्हणतात की 10 वर्षापूर्वी सुद्धा जर एखादा कार्यकर्ता त्यांना भेटला असेल तो 10 वर्षानंतर पवारसाहेब त्याचं नाव सांगतात, त्याला नावाने हाक मारतात. हा पवारसाहेबांचा इतिहास आहे. पवारसाहेबांनी ते 2 माणसांची नावं सांगावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल का नाही केला त्यावेळी, राहुल गांधींकडे कशाकरता घेऊन गेले. म्हणजे मनात आलं होतं का आपण सुद्धा त्या निवडणुका जिंकल्या पाहिजेत. बघा, ही सगळी महाराष्ट्राची जी हास्य जत्रा आहे, हे राजकारणाचं ह्या विरोधकांनी हास्य जत्रा करून ठेवलेली आहे. राहुल गांधी तिकडे ड्रामाबाजी करतायत, आता राहुल गांधीचा वसा हे चालवत आहेत, इकडे ड्रामाबाजी करतायत. 2 माणसं तुम्हाला भेटतात, तुमचा पराभव होतो, तुम्ही नंतर 7-8 महिन्यांनी सांगता की 2 माणसं माझ्याकडे आली होती. पवारसाहेब मोठे नेते आहेत म्हणून तुर्तास मी एवढीच त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया देतोय की पवारसाहेबांचा इतिहास हा संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर हिंदुस्थानाला माहिती आहे. कोणी किती विश्वास ठेवायचा हे जनतेने ठरवावं. सर, संजय राऊत असं म्हणतात की महाविकास आघाडी फक्त विधानसभेच्या निवडणुकांपुरती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या खालच्या स्थानिक पातळीवरती त्या सगळ्या संदर्भातचा निर्णय होईल. बरोबर. आदित्य ठाकरे म्हणतात की मनसेसोबत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ऍडजस्टमेंट करू म्हणून. गरज सरो वैद्य मरो ही जी म्हण आहे ती परफेक्ट संजय राऊतांना जुळते. आता झालं, लोकसभा झाली, विधानसभा झाली, काँग्रेसच्या मतांवर निवडून आलो. आता बघू स्थानिक स्वराज्य संस्थेला, मुंबई महानगरपालिकेला आता मनसेची गरज आहे. यापूर्वी मनसेला बाजूला केलं. राज साहेबांना पक्षातून बाहेर जाण्याकरता परिस्थिती निर्माण केली, त्या संजय राऊत पण होते. पण आता राजसाहेबांची गरज आहे. गरज सरो वैद्य मरो ही म्हण त्यांच्याकरता एकदम परफेक्ट आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.